नामांकनं जाहीर झाली आहेत. डान्सच्या अग्निपरीक्षेतला पहिला सोलो परफॉर्मन्स सादर होतोय. वयाच्या 10व्या वर्षापासून ती डान्स शिकते. तिच्या संपूर्ण कुटुंबाचा तिला सपोर्ट आहे, पण आता वेळ आहे तिला स्वतःवर विश्वास ठेवण्याची. तो विश्वासच तिला या डान्सच्या अग्निपरीक्षेतून सुखरूप घेऊन जाईल. येत आहे देवेंद्रची दमदार पुण्याची ऋतुजा. ऋतुजा, एक छोटीशी टिप. डोंट लूज द आय कॉन्टॅक्ट. प्रेक्षकांना आपल्या नजरेने खिळवून ठेव. जे काय करशील डोळ्यात डोळे घालून कर प्रेक्षकांच्या. सदैव, आताही आणि नेहमीच. माझ्या अनेक अनेक शुभेच्छा. ऋतुजा, बेस्ट ऑफ लक. से मोहन क्यों है रूठे रूठे मोहन क्यों, कैसे मनाऊं है कैसे मनाऊं. उन बिन कटे न रहना, उन बिन आवे न एक पल चैना. उन बिन जियूं तो कैसे मैं जियूं है. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. क्या बात है. ऋतुजा, मला एक सांगायचं वाटतंय की तू उत्तम डान्सर आहेस, बरोबर, पण मला आत्ताच कळलंय की तू टेन्शन मध्ये असल्यावर फारच अप्रतिम नसतेस ग. हा, थँक्यू. आणि मला सांग, तू पहिल्यांदाच डान्सची अग्निपरीक्षा देतेस, कसं वाटतंय तुला? आधी मला खूप टेन्शन आलेलं, पण मला या गोष्टीचा खूप आनंद होतोय की मला अख्ख्या महाराष्ट्रासमोर पहिल्यांदा माझा सोलो डान्स दाखवण्याची संधी मिळाली आहे. आणि आता मला कळेल की मी त्या अग्निपरीक्षेवर कितपत खरी उतरली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण वळूयात आपल्या मास्टर्स कडे. मास्टर स्वरूप. ऋतुजा, तू असं नाचली की हाच माझा लास्ट चान्स आहे आणि मी दाखवते मी काय करते. दॅट वॉज युअर स्पिरिट अँड ॲटिट्यूड. आय लव्ह दॅट. थँक्यू. थँक्यू. तुझ बिन मोहे में गरवा लगाओ. यू वर एक्सप्रेसिंग ॲज इफ यू आर ॲक्च्युअली सिंगिंग फॉर समवन. इट केम आउट व्हेरी वेल. व्हेरी नाईस ऋतुजा. कॉंग्रॅट्स. थँक्यू. मास्टर देवेंद्रचं पहिले मी अभिनंदन करेन की खूप छान कोरिओग्राफ केलं आहे. तुझ्यात खूप जास्त ऊर्जा आहे ऋतुजा. पण 2-3च गोष्टी सांगते. एकतर तू ह्या नायिका केलीस तू आत्ता. तुझ्यात म्युझिक आलं की नाचण्याची इतकी उर्मी आहे की तू विसरून गेलीस म्युझिक पार्टमध्ये की तू विरहिणी करतेस. तुझ्या चेहऱ्यावर खूप जास्त हसू आलं, म्हणजे नाहीच आहे, ह्या विरहिणीला अपेक्षितच नाहीये ते. पण मला असं वाटतं की ह्या अग्निपरीक्षेला उतरताना तू एक्झॅक्टली त्याच्या उलटी स्टाईल घेतलीस. हे एक धाडस आहेच, पण त्यामुळे झालं असं की मुद्रांमध्ये अराल मुद्रा ही कथ्थकची बेसिक मुद्रा आहे जी मला कुठेच नाही दिसली. खूप वेळा अलपद्म येत होती. अलपद्म ही भरतनाट्यमची आहे आणि अराल
तर ते खूप जास्त मिसिंग होतं. चक्रा मारताना टोजवर कधीच क्लासिकलमध्ये चक्रा मारत नाहीत. कथ्थकमध्ये त्या पूर्ण पाय टेकवूनच मारायला पाहिजेत. त्या खूप वेळा होत्या. ह्या टेक्निकल चुका मला डोळेझाक करता येत नाहीयेत. थँक्स अ लॉट मास्टर सोनिया, थँक्स अ लॉट. आता आपण वळूया तुमचे टीम मास्टर मास्टर देवेंद्र. ऋतुजा, ज्या स्टाईलला आपण रिप्रेझेंट केलंय आता, आपण एक वेगळा प्रयत्न तुझ्या स्टाईलमध्ये आपण थोडं कथ्थक बेस पकडून सेमी क्लासिकल असा बास ठेवला होता. कारण की ज्या करेक्शन्स आणि ज्या चुका मास्टर्सनी सांगितल्या त्या डेफिनेटली प्युअर क्लासिकल डान्सर्सच्या दृष्टीने त्यांनी एक्झॅक्टली सांगितल्या आहेत. पण परफॉर्मन्सच्या दृष्टीने तू छान प्रयत्न केलाय. जे ऑन स्टेज परफॉर्मन्स जो दिलायस तो आय एम टोटली हॅपी विथ दॅट. सो बेस्ट ऑफ लक तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी. ओके, थँक्यू. कीप इट अप. ऋतुजा, काय होतंय? वेडी असं नको करूस. अगं तू खूप छान नाचतेस. मी तुला तू एक लेवलला आहेसच ऋतुजा. पण मी हे सांगितलं नाही ना तर मला म्हणजे मला असं वाटेल मी खोटं बोलले तुझ्याशी. मी एक गुरु म्हणून मला हे सांगितलं पाहिजे. नाही तर मग त्याच चुकीच्या रस्त्यावर आपण चालत राहू ना. बाकी काही नाही. खूप छान नाचलीस तू ऋतुजा, प्रश्नच नाही. आणि मला असं वाटतंय की मास्टर सोनियानी ज्या खऱ्या रिॲक्शन्स तुला दिल्या तर त्या खऱ्या रिॲक्शन्स तू पॉझिटिव्हली घ्याव्यास. येस, आणि अगदी, ते please. डिटेल तुला दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. कारण की ह्याच गोष्टी शिकायला आलोय आपण इथे ऋतुजा. Definitely. राईट, सो टेक इट पॉझिटिव्हली. आणि तुला काळजी करायची काही गरज नाही बरं का. हे बघ, काही झालं ना तरी आपल्या ग्रँड मास्टर आपल्यावरती प्रेम करतात. नक्की ना प्रश्न ग्रँड मास्टर? अगदी प्रश्न कोणी बाळ रडत असेल अगदी अगदी. आणि ऋतुजा, ज्या गोष्टी तुला मास्टर सोनियानी सांगितल्या त्या अतिशय डिटेलमध्ये बघितल्यावरती टेक्निकल दिसणाऱ्या गोष्टी होत्या. पण मला जी तुझी विरहिणी दिसली ती मला अशी दिसली की दुःख पण दोन प्रकारची असतात. एक प्रकारचं सळणारं टोचणारं अंतर्मुख करणारं दुःख असतं आणि एक बाहेर येणारं ज्वालामुखीसारखं उफाडून येणारं दुःख असतं. मला तुझी विरहिणी तशी वाटली. त्यामुळे मला एकंदरीत जर हा परफॉर्मन्स बघितला तर हे जे त्यांनी टेक्निकल डिटेल्स तुला ऑलरेडी सांगितलेले आहेत, पण मला हा अगदी एक अतिशय सुंदर, ग्रेसफुल आणि पूर्ण असा परफॉर्मन्स वाटला. आणि ह्या स्टेजला येऊन अशा अग्निपरीक्षेच्या स्टेपला उभं राहून असा परफॉर्मन्स देणं खरंच खूप कठीण असतं. आणि इतकी स्ट्रेंथ दाखवणं ह्याला पण खूप खूप मोठं धैर्य लागतं आणि ते तू आज दाखवलेस. त्यामुळे तुला रडायची गरज नाहीये. आज तुला मानाने ताठ तिथे राहायची गरज आहे आणि हे विचार करायची गरज आहे की हो, मला खूप शिकायचं आहे पण आय हॅव डन माय बेस्ट. यू रिअली डिड व्हेरी व्हेरी नाईस. आय लाईक्ड इट. थँक्स अ लॉट ग्रँड मास्टर, थँक्स अ लॉट. ऍक्च्युली मला एक सोनिया मॅमला रिक्वेस्ट करायची आहे. माझी एकच इच्छा आहे की प्लीज मॅम तुम्ही स्टेजवर येऊन माझ्याबरोबर काही 2 स्टेप केल्या विथ एक्सप्रेशन्स तर मला खूप जास्त आनंद होईल. क्या बात है मास्टर सोनिया. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ऋतुजा आणि मास्टर सोनियासाठी. से मोहन क्यों है रूठे रूठे मोहन क्यों कैसे मना
क्या बात है. हो माय गॉड, माय गॉड. मास्टर सोनिया, मला ऑनेस्टली हे सांगावंसं वाटतंय, जेव्हा मी आता तुम्हाला या स्टेजवरती डान्स करताना पाहिलं, तेव्हा इथे उपस्थित असलेले सगळे, आम्ही सगळेच्या सगळे अग्निपरीक्षेत असल्यासारखं आम्हाला वाटायला लागलं. ऋतुजा, आय गेस आता तुला कळलं असेल मास्टर नाही, सोनिया आता काय मी सांगत होते. रडूही शकत नाही आणि मी बोलूही शकत नाही. मी स्पीचलेस झाली सिरियसली. पहिल्यांदा तुमचा परफॉर्मन्स या मंचावरती बघायला मिळाला. ग्रँड मास्टर, जे मी मगाशी तिला तिच्या परफॉर्मन्सच्या आधी पण सांगितलं, ते दुसऱ्याच लेवलला नेऊन मास्टर सोनियाने तिला दाखवलं. म्हणजे डान्सवरच्या त्यांची जी मक्तेदारी आहे त्याच्यावर कोणीच काही बोलू शकत नाही. त्या हात आणि त्याचे त्या मुवमेंट्स आणि ते असे बघतच राहावेसे वाटतात. पण त्या पहिल्याच ह्याच्यामध्ये जे डोळ्यांनी कॅप्चरच केलं ना, त्याच्यानंतर डोळेच इकडे तिकडे जाऊ शकत नाहीत. सुपर सोनिया, मास्टर सोनिया, यू आर टू गुड मॅन. मी काय बोलू. Master Sonia, that was a chatang, fatang, sizzling performance. मास्टर सोनिया, चकदे फट्टे. सुपर. एक मला आता असं सांगावंसं वाटतंय की जर मी आता मास्टर सोनिया असतो आणि या परफॉर्मन्सला काही कमेंट द्यायची असती, तर मी म्हणालो असतो, ए तू मस्त आहेस ग, आवडलीस तू मला. क्या बात आहे. वा वा, वा. थँक्यू थँक्यू थँक्यू.